नमस्कार मित्रांनो, सूरज चव्हाण याचा केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक हा चित्रपट 25 एप्रिलला रिलीज झाला आणि हा चित्रपट रिलीज झाल्यापासून अनेक लोक चित्रपटगृहाचे अनेक व्हिडिओ टाकत आहेत की चित्रपट बघायला कोणीही आलेलं नाही आहे, चित्रपटगृह रिकामी आहेत आणि हा चित्रपट फ्लॉप होणार आहे, अशा अनेक गोष्टी ते समोर आणत आहेत. तर मित्रांनो, जर पहिल्या दिवसाचं या चित्रपटाचं कलेक्शन बघितलं तर साधारणतः 24 लाख रुपये इतकं आहे आणि ते जर बघितलं तर वाईट देखील म्हणता येत नाही आणि चांगलं देखील म्हणता येत नाही. परंतु आता हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झालेला आहे आणि त्या पहिल्या दिवसाचं आपण कलेक्शन बघितलंय आणि शनिवार आणि रविवार हा वीकेंड आहे आणि वीकेंडमध्ये सर्व चित्रपट गृह हे फुल असतात आणि लोक आहेत ते वीकेंडलाच चित्रपट बघायला जाणे जास्त पसंत करतात. त्याच्यामुळे या 2 दिवसांच्या सगळ्या कमाईवर किंवा लोकांच्या रिस्पॉन्सवर हा चित्रपट फ्लॉप होणार आहे की हिट होणार आहे हे सगळं ठरणार आहे. आणि त्याच्यातून देखील अशी कोणती कारणं आहेत की ज्यांच्यामुळे हा चित्रपट हिट ठरू शकतो आणि अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरू शकतो, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. सूरज चव्हाण एक टिकटॉकर आणि टिकटॉक बंद झाल्याच्या नंतर मग एक रील स्टार किंवा एक युट्यूबर असं आपण म्हणू शकतो. चित्रविचित्र हावभाव आणि त्याच्यावर चित्रविचित्र डायलॉग असे करून रील्स बनवायच्या आणि त्या सोशल मीडियामध्ये टाकायच्या आणि ह्या सोशल मीडियाच्या व्हिडिओंना मिळणारा प्रचंड प्रतिसाद यातून हा सूरज चव्हाण सोशल मीडियामध्ये खूप फेमस झाला आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून या सूरज चव्हाणला गेल्या वर्षी बिग बॉस मराठी या शो मध्ये एंट्री मिळाली आणि या शोच्या माध्यमातून तो संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर फेमस झाला आणि मग लोकांनी अक्षरशः त्याला डोक्यावर उचलून धरला आणि लोकांच्या प्रेमामुळेच या बिग बॉस मराठी शोचा गेल्या वर्षी तो विनर देखील ठरला. आणि याच बिग बॉस मराठी शोच्या दरम्यान केदार शिंदे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सूरज चव्हाणला बघितलं आणि त्यांनी या शो मध्ये घोषणा केली होती की मी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार आहे. आणि त्यांनी नुसती घोषणा केली नाही तर जसा हा बिग बॉस मराठी शो संपला त्याच्यानंतर केदार शिंदेनी हा आपला जो दिलेला शब्द होता तो तंतोतंत पाळला आणि सूरज चव्हाणला घेऊन शूटिंग चालू केलं आणि हा चित्रपट पूर्ण केला आणि परवा दिवशी म्हणजे 25 तारखेला हा झापूक झुपूक हा चित्रपट रिलीज करण्यात आलेला आहे. या चित्रपटाचा टीजर जर तुम्ही बघितला असाल तर हा चित्रपट फ्लॉप होईल असं वाटत होतं, परंतु काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आला आणि ट्रेलर खूप जबरदस्त प्रकारे त्यांनी एडिट केला होता आणि ह्या ट्रेलरच्या मुळे हा चित्रपट कदाचित हिट देखील ठरू शकतो असं वाटू लागलं. आता चित्रपटामध्ये एक लव्ह स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सूरज हा हिरो आहे आणि जुई भागवत ही हिरोईन आहे. त्यांच्याबरोबर इंद्रनील कामत आहेत, हेमंत फरांदे आहेत, त्याचबरोबर सूरजच्या बहिणीचा जो रोल आहे तो पायल जाधव यांनी केलेला आहे आणि अजून खूप सारे कलाकार या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि जेव्हापासून हा ट्रेलर आला हा चित्रपट कदाचित हिट ठरेल असं वाटत होतं, परंतु परवा दिवशी हा चित्रपट रिलीज झाला आणि असंख्य व्हिडिओ सोशल मीडियामध्ये येऊ लागले की चित्रपटगृह ही पूर्णतः खाली आहे, कोणीही हा चित्रपट बघायला जात नाहीये आणि असे असंख्य व्हिडिओ आल्याच्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरतोय की काय असं कदाचित वातावरण तयार झालंय. परंतु आपण यापुढे काही अशी कारणं बघणार आहोत की ज्या कारणांच्यामुळे हा चित्रपट फ्लॉप देखील ठरू शकतो किंवा काही कारणांच्यामुळे हा चित्रपट हिट देखील ठरू शकतो. मग प्रथम आपण बघणार आहोत की अशी कोणती कारणं आहेत की ज्यांच्यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरू शकतो. तर मित्रांनो, फ्लॉप ठरण्याचं पहिलं कारण असू शकतं की लोक हे चित्रपटगृहामध्ये जे चित्रपट पाहायला जातात तर ते एक क्वालिटी कंटेंट बघायला चित्रपटगृहामध्ये जात असतात. कारण का चित्रपटगृहामध्ये जात असताना आपण पैसे देऊन चित्रपट पाहायला जात असतो, त्याच्यामुळे ज्या गोष्टीसाठी आपण पैसे खर्च करणार आहोत ती गोष्ट क्वालिटी असली पाहिजे असं लोकांचं मत असतं. आता इंस्टाग्रामवरची एखादी रील किंवा युट्यूबवरची शॉर्ट्स व्हिडिओ हे लोक
फुकटमध्ये बघायला मिळते म्हणून एक टाइमपास म्हणून बघू शकतात. परंतु जेव्हा चित्रपट बघायची वेळ येते तेव्हा लोक क्वालिटी कंटेंटलाच महत्व देतात. त्यामुळेच कदाचित हा चित्रपट फ्लॉप देखील ठरू शकतो. आता या चित्रपटाचं फ्लॉप होण्याचं दुसरं कारण असू शकतं, ते म्हणजे सूरजचे वारंवार बोलले जाणारे तेच तेच डायलॉग आणि तेच डायलॉग जो तो सोशल मीडियावरती बोलत असतो, जेच तो शॉर्ट्स मध्ये रील्स मध्ये बोलत असतो, तेच डायलॉग आपण चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पण बघितलंय आणि चित्रपटामध्ये पण बघितलंय की तेच डायलॉग आपण दाखवण्यात आलेले. म्हणजे झापूक झुपूक, गुलीगत धोका, बुक्कीट टेंगुल, बँड इज बँड, मॅक्सिमम शॉट यासारखे अनेक डायलॉग जे तो रील्स मध्ये बोलत असायचा, तेच डायलॉग या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि तेच 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 डायलॉग ऐकून लोक आता बोर झालेले आहेत. अगदी तुम्ही बघायला गेलात तर चित्रपटाचं नाव हे देखील झापूक झुपूक असं ठेवण्यात आलेलं आहे. जे वाक्य तो सारखं वारंवार झापूक झुपूक झापूक झुपूक बोलत असतो. त्याचबरोबर तो बिग बॉस मराठीमध्ये देखील हेच दोन शब्द झापूक झुपूक सारखं बोलत असायचा आणि वारंवार त्याच त्याच गोष्टी बघून लोक हे बोर होत असतात. त्याच्यामुळे वारंवार त्याच त्याच गोष्टी बघायला जाणे लोक नापसंत करू शकतात आणि त्याच्यामुळे हा पिक्चर जो आहे तो फ्लॉप होऊ शकतो. आता ही झाली चित्रपट फ्लॉप होण्याची कारण. त्याचबरोबर अशी काही कारण आहेत की जी या चित्रपटाला हिट देखील करू शकतात. आता ती कारणं कोणती आहेत ती आपण बघून घेऊया. त्याचं पहिलं मुख्य कारण आहे की बिग बॉस मराठीमध्ये जेव्हा सूरज चव्हाण आला तेव्हा अगदी चाहत्यांनी त्याला अक्षरशः डोक्यावरती घेतला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सूरज चव्हाणची चर्चा होती आणि अगदी बिग बॉस संपेपर्यंत, अगदी बिग बॉस संपल्याच्या नंतर अगदी महिनाभर पर्यंत नुसती सूरज चव्हाणची चर्चा होती आणि प्रचंड लोक सूरज चव्हाणवरती प्रेम करत होते आणि त्याला फॉलो करत होते. आणि ही सगळी लोक जर कदाचित चित्रपटगृहाकडे वळाली आणि त्यांनी सर्वांनी हा चित्रपट जाऊन जर चित्रपटगृहात पाहिला तर मात्र नक्की हा चित्रपट हिट ठरू शकतो, नाहीतर मग कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर हा चित्रपट हिट होण्याचं दुसरं कारण आहे या चित्रपटाचा ट्रेलर. जर तुम्ही बघितलात की ह्या चित्रपटाचा जो टीजर आला होता तो जर तुम्ही बघितला असाल तर ह्या टीजर वरून असं वाटत होतं की हा सबशेल फ्लॉप ठरेल. परंतु या चित्रपटाचा जो ट्रेलर आहे तो खूप जबरदस्त एडिट केलाय आणि खूप जबरदस्त असा त्यातील सीन, मुख्य मुख्य सीन जे आहेत ते निवडून त्याने एक ट्रेलर तयार केलाय. आणि जर तुम्ही ट्रेलर जर बघितलात तर तुम्हाला हा चित्रपट जाऊन आपण पाहायला पाहिजे असं वाटू शकतं. त्याच्यामुळे हा ट्रेलर जो आहे हा ज्यांना ज्यांना आवडलाय ते लोक मात्र ह्या चित्रपट नक्कीच टॉकीज मध्ये जाऊन बघू शकतात. त्याच्यामुळे हे सगळे त्याच्यावरती प्रेम करणारी मंडळी आणि ज्यांना ज्यांना हा ट्रेलर आवडलाय अशी मंडळी जर चित्रपटगृहाकडे वळाली तर मात्र हा चित्रपट नक्की हिट ठरू शकतो. हा चित्रपट मला ठीकठाक वाटला. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल की खराब आहे तर तसा पण नाहीये आणि अगदी ब्लॉकबस्टर सिनेमा देखील नाही. अगदी ठीकठाक. सूरज चव्हाण ज्या प्रकारचं त्याचं व्यक्तिमत्व आहे त्याचं फुल एफर्ट्स त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. बाकी सगळी मंडळी जी आहे त्यांनी देखील खूप एफर्ट्स लावलेत. त्याच्यामुळे हा चित्रपट खूप ठीकठाक आहे. पण मित्रांनो, तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं की हा चित्रपट फ्लॉप ठरेल की हिट ठरेल? त्याला हिट ठरण्यासाठी काय कारणं असू शकतात, फ्लॉप ठरण्यासाठी त्याची काय कारणं असू शकतात? तुमची मते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.